तर इकडे लक्ष द्या. आवाज येत आहे का माझा? सर्वांना आवाज येत आहे ना? तर जे मागची क्लास होती ना, मागच्या क्लासमध्ये आपण रिमर बद्दल माहिती पाहिलेली होती, बरोबर? हा, एक हँड रिमर आणि दुसरी मशीन रिमर. तर टाइप्स ऑफ हँड रिमर आणि टाइप्स ऑफ मशीन रिमर कोणते आहेत ते आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. पायलट रिमर, ऍडजस्टेबल रिमर, टेपर रिमर. थांब ना, मी फोन करतो, क्लास चालू आहे माझा. अबे खरंच आता ऑनलाईन चालू आहे. आजच्या आज. बरं थांब, मी खरंच फोन फोन करतो मी आता. पहिले त्याला विचारायला लागते, फोन करायला लागते. तो काही घरी राहत नाही. तो ये म्हणेल तेव्हा जावं लागते. अबे 4 दिवसानंतर. हा हा हा, मी करतो फोन, मी करतो. हॅलो, आवाज येत आहे ना माझा? हॅलो, एक मिनिट, एक मिनिट. हा, इकडे लक्ष द्या आता. तर मागच्या क्लासमध्ये जे आपण माहिती पाहिलेली होती, ते टाइप्स ऑफ रिमर बद्दल माहिती पाहिली होती. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ रिमर मध्ये दोन प्रकारच्या रिमर बद्दल माहिती पाहिलेली होती. एक हँड रिमर आणि दुसरी मशीन रिमर. हँड रिमर आणि मशीन रिमर ओळखण्यासाठी काय सांगितलं होतं मी, की त्याचा जो शांक आहे, तो हँड रिमरचा शांक हा स्क्वेअर असतो आणि स्ट्रेट असतो, व मशीन रिमरचा जो शांक आहे तो काय असतो, टेपर शांक असतो, बरोबर? हा, सगळ्यांनी आपले माईक बरोबर आवाज येत आहे किंवा नाही हे सांगा मला. ठीक आहे. तर या दोन प्रकारच्या रिमर नंतर आज आपला नवीन जो टॉपिक आहे तो आहे स्क्रू थ्रेडचा. समजलं आता? मी जे स्क्रीनवर दाखवत आहे ते बरोबर सरळ दिसून राहिलं का? हा, की उलटा दिसत आहे? सरळ दिसत आहे ना? हे स्क्रू थ्रेड वाचता येत आहे का तुम्हाला? हा, सगळे नाही. ठीक आहे. या जे डायग्राम्स आहेत, या डायग्राम तुम्हाला सरळ दिसत आहे का सगळ्यांना? हा हा, तर इकडे लक्ष द्या आता. या डायग्राम्स मध्ये पहा. इकडे लक्ष द्या आता. स्क्रू थ्रेड म्हणजे समजलं का तुम्हाला? स्क्रू म्हणजे काय? स्क्रू थ्रेड हे फास्टनिंग करण्याचे साधन आहे. फास्टनिंग म्हणजे काय? बांधणे. दोन गोष्टीला काय करणे? बांधणे किंवा जोडणे. ठीक आहे. तर आपण एखाद्या दोन गोष्टीला जोडण्यासाठी कशाचा उपयोग करतो? नट बोल्टचा उपयोग करतो, बरोबर? नट बोल्टचा उपयोग करतो. त्या नट बोल्ट वर थ्रेड असतात, बरोबर? जर नट बोल्ट वर थ्रेड नसल्यानंतर आपल्याला कोणतीही वस्तू फिक्स बांधता येईल का? नाही. तर त्याच्यासाठी आपण जो स्क्रू थ्रेड आहे, तो स्क्रू थ्रेडचा वापर वारंवार कोणत्याही क्रियेत केला जातो, बरोबर? स्क्रू, आवाज येत आहे का माझा बरोबर?
हम्म. हा, तर एक एक मी उदाहरण समजावून सांगतो तुम्हाला स्क्रू थ्रेडचा, ते लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काही डायग्राम्स दाखवतो तुम्हाला, तर त्या डायग्राम्स वरून तुम्हाला समजता येईल. बरोबर. हा, तर फर्स्ट उदाहरण नंबर एक आहे नट आणि बोल्ट. नट आणि बोल्ट पाहिले. हा, तर नट आणि बोल्ट. हा, नट आणि बोल्टला आपण कोणत्याही दोन वस्तूला एकत्र जोडण्यासाठी त्याचा वापर करतो. ठीक आहे. आणि त्याच्यावर दोन प्रकारचे थ्रेड असतात. एक इंटरनल थ्रेड पण असतो आणि एक्सटर्नल थ्रेड पण असतो. बरोबर. आणि हे इंटरनल कुठं असतो आणि एक्सटर्नल कुठं असतो? इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे काय? नटामध्ये कोणते थ्रेड असतात? इंटरनल असतात की एक्सटर्नल असतात? नट मध्ये इंटरनल असतात. आणि जो बोल्ट आहे त्या बोल्ट वर एक्सटर्नल थ्रेड असतात. तेव्हाच आपण दोन इंटरनल आणि एक्सटर्नल थ्रेडला मॅच करू शकतो. बरोबर. आणि जे योग्यरित्या जॉईंट आहे ते देऊ शकतो आपण. क्लिअर. आता एक तुम्हाला डायग्राम दाखवतो. फॉर एक्झाम्पल नट आणि बोल्ट साठी जो स्क्रू थ्रेडचा आहे त्याच्यासाठी डायग्राम दाखवतो. ते डायग्राम समजून घ्या तुम्ही थोडीशी. तुम्हाला हे डायग्राम दिसतंय का? हा, याच्यामध्ये काय केलेलं आहे की तीन प्लेटा एकत्र जोडलेल्या आहेत. बरोबर. हा, याच्यामध्ये तीन वस्तू एकत्र जोडल्या आहेत, तर कशाच्या साह्याने जोडल्या आहेत? नट आणि बोल्टच्या. आणि नट आणि बोल्टनी जोडणे शक्य कसं काय झालेलं आहे? ही नट आणि बोल्टवर थ्रेड कापलेले आहेत म्हणून. बरोबर. बरोबर ना. तर अशा अशा पद्धतीच्या फास्टनिंगसाठी आपण स्क्रू थ्रेडचा वापर करतो. बरोबर. हा, त्याच्यानंतर बघा दुसरा उदाहरण आहे स्क्रू जॅक. स्क्रू जॅक पाहिले का तुम्ही? अरे, सर्वांनी स्क्रू जॅक पाहिलेले आहे का? जे गाडीला टायर वगैरे काढायसाठी लावतो आपण. स्क्रू जॅकचा वापर पाहिले ना तुम्ही? हा, त्या स्क्रू जॅक मधील बोल्टला फिरवल्यानंतर तो ऑटोमॅटिक वरती जातो. बरोबर. हा, तर त्या स्क्रू जॅकचा सिद्धांत काय आहे? नट आणि बोल्ट. बरोबर. आणि त्या नट आणि बोल्ट वर थ्रेड कापलेले असतात. तर त्या थ्रेडमुळे तो अप किंवा डाऊन होतो. बरोबर. हा, आणि कितीही जर वरती वजन असेल तर तो वजन जो सहन करण्याची क्षमता ते कशामुळे येते स्क्रूजॅक मध्ये? थ्रेडमुळे. बरोबर आहे. हा, तर स्क्रूजॅक मध्ये थ्रेड कापलेले असतात. कोणते? स्क्वेअर थ्रेड कापलेले असतात. बरोबर. तर स्क्रूजॅकचं उदाहरण समजलं आता. आपल्याला स्क्रू थ्रेड हे कुठं उपयोगात येतात हे बघायचं आहे. बरोबर. तर मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली आता की दोन किंवा तीन वस्तूंना एकत्र जोडण्यासाठी आपण नट अँड बोल्टचा पहिला उदाहरण पाहिलेला होता. बरोबर. तर नट आणि बोल्टचा पहिला उदाहरण होता. तर त्याच्यानंतर दुसरा पाहिला आपण स्क्रू जॅक. तर हे स्क्रू जॅक म्हणजे काय? तर स्क्रू जॅक तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. बरोबर. कोणती वस्तू जर आपल्याला जास्त काळ उचलून ठेवायची आहे तर आपण हाताने उचलून ठेवणार आहोत का? नाही. म्हणून आपण त्याच्या समजा फॉर एक्झाम्पल गाडीचा टायर चेंज करायचा आहे, तर आपण हाताने एक फोर व्हीलर आहे समजा, त्याचा गाडीचा टायर चेंज करायचा आहे, तर आपण हाताने उचलून ठेवून दुसरीकडे टायर काढणार आहोत का? नाही. तिला आतमध्ये पहिले जॅकचा उपयोग केला जातो. नंतर आपण काय करतो? टायर काढतो आणि त्याचा चेंज करतो. बरोबर? तर हां, तर त्या प्रकारे स्क्रू जॅक हा एक स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजीचा उदाहरण आहे. उदाहरण नंबर 1 दिला होता मी नट अँड बोल्ट. दुसरा उदाहरण आहे स्क्रू जॅक. बरोबर? आणि तिसरा उदाहरण तुम्हाला सर्वांना माहित आहे. हे डायग्राम दिसतंय? डायग्राम कशाची आहे ते? मायक्रोमीटर, आउटसाइड मायक्रोमीटर. बरोबर? तर मायक्रोमीटरचा जो स्पिंडल ट्रॅव्हल होते, तो कशाच्या आधारावर होते? स्क्रू थ्रेडच्या. मी खोलून दाखवला होता तुम्हाला मायक्रोमीटर पूर्ण. आठवते का?
हा, तर मायक्रोमीटरचा सिद्धांत काय आहे? नट अँड बोल्ट. तर आता समजला की मायक्रोमीटर मध्ये स्क्रू थ्रेडचा उपयोग काय आहे? समजलं का सर्वांना? की मायक्रोमीटर मध्ये स्क्रू थ्रेडचा उपयोग काय आहे? मी पहिला उदाहरण दिला होता नट आणि बोल्टचा, जे एक हे डायग्राम बघा नट आणि बोल्टची, की एकापेक्षा जास्त वस्तूला एकत्र बांधण्यासाठी नट आणि बोल्टचा उपयोग केला जातो. ते पण त्याला घट्ट पकडण्यासाठी त्याच्यावर थ्रेड कापलेले असतात, बरोबर? त्याच्यानंतर दुसरा उदाहरण दिला मी स्क्रू जॅकचा. तर स्क्रू जॅक सुद्धा हा याच्यामध्ये नट आणि बोल्ट म्हणजे थ्रेडच्या सिद्धांतावर कार्य करतो, बरोबर? आणि तिसरा उदाहरण तुम्हाला सांगला आता की मायक्रोमीटर. तर मायक्रोमीटरच्या स्पिंडलला हे थ्रेड असतात आणि ते एका स्पिंडलवरती एक्सटर्नल थ्रेड असतात आणि तिथे एक नट असतो आणि त्या नट मध्ये तो फिरवल्यानंतर तो स्पिंडल काय होतो, समोर समोर जातो, बरोबर आहे? हा, तर मायक्रोमीटर मध्ये सुद्धा स्क्रू थ्रेडची महत्वपूर्ण भूमिका आहे. तर मायक्रोमीटर नंतर लेथ मशीन पाहिले का तुम्ही? हा, लेथ मशीनच्या खाली एक लंबा स्क्रू होता, तुम्हाला आठवते का? कधी पाहिले जवळून? एक लंबा रॉड होता त्या कॅरेजच्या खाली, त्याच्यावर थ्रेड कापलेले होते, बरोबर? हे तुम्हाला ड्रॉइंग मध्ये दिसतंय का? स्क्रीनवर पहा, स्क्रीनवर तुम्हाला ड्रॉइंग दिसून राहिली असेल. त्या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला गिअरची डायग्राम दिसते ना, गिअर, बरोबर? तर गिअर हा कशासाठी उपयोगात आणतो? पॉवर ट्रान्समिशनसाठी. आणि पॉवर ट्रान्समिशन म्हणजे काय, हे डायग्राम पाहून घ्या तुम्ही अगोदर. गिअर म्हणजे समजते का तुम्हाला? गिअर समजतात ना, टाइप्स ऑफ गिअर आपण जेव्हा शिकू तेव्हा पाहू त्याचे प्रकार. पण गिअर समजतात ना? अरे सायकलला पण असतो, टू व्हीलरला असतो, बरोबर? सायकलचा जो पायडल असते त्या पायडलवर एक हे असते ना, हा, तर त्याच्यामध्ये मोठे मोठे टीथ कापलेले असतात, बरोबर? आणि त्याच्यावरती चैन लावलेली असते. मग चैन हे काय आहे? ड्राईव्ह आहे. चैन काय आहे? हा, इकडे बघा, ड्राईव्ह म्हणजे फिरण्याचं साधन आहे, बरोबर? ड्राईव्ह म्हणजे काय? फिरण्याचा साधन आहे, बरोबर? आपण जेव्हा पायडलनी काय करतो, गिअरला फिरवतो. मग गिअरच्या साह्याने चैन फिरते आणि चैन चैन हा कशाला अटॅच असते? फिरविलला, बरोबर? म्हणजे पॉवर ट्रान्समिशन झाली. पॉवर ट्रान्समिशनला हिंदीमध्ये शक्ती पारेषण असे म्हणतात, बरोबर? आणि आणि मराठीमध्ये म्हणजे शक्ती स्थलांतरण. स्थलांतरण म्हणजे एका ठिकाणची शक्ती दुसऱ्या ठिकाणपर्यंत पोहोचवणे, बरोबर? तर आपण आपण गिअरच्या माध्यमातून चैनला मीडिएटर बनवून आपण एका ठिकाणी पायडल मारलेली शक्ती, जेव्हा आपण पायडल मारू तेव्हा सायकल समोर जाईल, बरोबर? म्हणजे पॉवर ऑफ ट्रान्समिशन झाला. हा, तर पॉवर ऑफ ट्रान्समिशन म्हणजे समजलं का तुम्हाला? शक्ती पारेषण, पॉवर ट्रान्समिशन. अरे तुम्ही आटा चक्की बघितली का? आटा चक्की बघितली, तिथे एक मोटर लावलेला असतो, एक पुल्ली असतो आणि बेल्ट असतो. या तीन वस्तू त्या पूर्ण आटा चक्कीला फिरवत असतात, बरोबर? हा, तर मधात बेल्ट लावलेला आहे, इकडे पुल्ली लावलेली आहे, म्हणजे काय आहे? पॉवर ट्रान्समिशन आहे. जे मोटर फिरल्यानंतर आपली पॉवर कोणाला देत आहे? समोर देत आहे, म्हणून ते चक्की काय होत आहे? ऑपरेट होत आहे, बरोबर? म्हणून ते आटा चक्की काय होत आहे? ऑपरेट होत आहे. तर अशा प्रकारे पॉवर ऑफ ट्रान्समिशन मध्ये पण सर्वाधिक कशाचा वापर होतो? स्क्रू आणि थ्रेडचा वापर केला जातो, बरोबर? उदाहरण समजत आहे का? मी एक एक उदाहरण देऊन सांगत आहे तुम्हाला की स्क्रू थ्रेडचा वापर कुठं कुठं केला जातो. तर पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिला मी नट अँड बोल्ट, दुसरा उदाहरण दिला होता स्क्रू जॅकचा आणि तिसरा उदाहरण दिला मी मायक्रोमीटरचा. त्याच्यानंतर लेथ मशीनचा उदाहरण दिलेला आहे किंवा गिअरचा उदाहरण दिलेला आहे, बरोबर? ही पॉवर ऑफ ट्रान्समिशन मध्ये स्क्रू थ्रेडचा उपयोग काय आहे, बरोबर? पॉवर ऑफ ट्रान्समिशन मध्ये स्क्रू थ्रेडचा उपयोग काय? समजा, फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल समजा आपण एखाद्या स्क्रू थ्रेडनी एखाद्या मशीनला बरोबर टाईट केलेलं नाही,
आणि ते चालणे शक्य आहे का? तिचे पार्ट एकमेकाला जोडून ठेवण्यासाठी काय करतो आपण, एक मोठी मशीन जरी तयार केली, तर आपण कशाच्या ना कशाच्या साहाय्याने तिला काय करतो, एकत्र करण्यासाठी नट बोल्ट करतो. जिथं स्क्रूचा वापर करायचा आहे तिथं स्क्रू करतो, स्क्रूइंग करतो आणि जिथं वेल्डिंग करायचं आहे तिथं काय करतो, वेल्डिंग करतो. तर ही क्रिया जी आहे पूर्ण फास्टनिंग क्रिया आहे. फास्टनिंग म्हणजे बंधक. बरोबर? फास्टनिंग म्हणजे काय? बंधक. म्हणजे बांधण, दोन गोष्टीला जोडण्यासाठी केलेली क्रिया म्हणजे फास्टनिंग. बरोबर? हं. तर त्याच्यानंतर टाईस या एवढे उदाहरण समजले का तुम्हाला? अरे प्रत्येकाकडून रिप्ले द्या. आवाज आला पाहिजे मला सर. प्रत्येकाचे माईक ऑन करा आणि मला सांगा ते. मिस्टर मांदाडे साहेब, निकेश संजय लाडे साहेब, रोहित बोरकर, राधेश्याम गवाल, संकेत लाडे, तुझा कॅमेरा आणि माईक ऑन कर. बरोबर. मी आता दिलेले 4 उदाहरण, एक स्क्रू जॅकचा, दुसरा नट आणि बोल्टचा, तिसरा मायक्रोमीटरचा, त्याच्यानंतर लेथ मशीनच्या गिअरचा. बरोबर. म्हणजे हा उदाहरण मी कशासाठी दिलेला आहे, की स्क्रू थ्रेडचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी केला जातो, कोणकोणत्या ठिकाणी हे फक्त मी उदाहरण दिले. सर्वाधिक फास्टनिंग क्रियेसाठी, म्हणजे फास्टनिंग म्हणजे दोन वस्तूला जोडणारी क्रिया म्हणजे फास्टनिंग. तर सर्वाधिक फास्टनिंगसाठी नट आणि बोल्टचा उपयोग केला जातो. बरोबर. कोणतीही वस्तू जर आपल्याला फिक्स बांधायची आहे, तर मी फास्टनिंगचे प्रकार पण तुम्हाला सांगितलेले होते, की एक टेम्पररी फास्टनिंग, दुसरी सेमी परमनंट फास्टनिंग आणि तिसरी परमनंट फास्टनिंग. या फास्टनिंग बद्दल पण तुम्हाला माहिती दिलेली होती. तर टेम्पररी फास्टनिंग मध्ये काय येतो? आवाज कोणाचा येत आहे ते माईक बंद करून घ्या, ज्याच्याकडे आवाज असेल. हा, तर टेम्पररी फास्टनिंग मध्ये काय येतो? नट आणि बोल्ट. आणि सेमी परमनंट मध्ये रिवेट. रिवेट हा आपण क्लासमध्ये शिकलेला होता. बरोबर. हा, सेमी परमनंट मध्ये रिवेट. आणि परमनंट जॉईंट मध्ये कोणती जॉईंट येतो? वेल्डिंग जॉईंट. बरोबर. या गोष्टी तर तुम्हाला शिकवलेल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी फास्टनिंग क्रिया कशासाठी केल्या जाते याचा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात आहे. बरोबर. की कोणत्याही वस्तूला जोडण्यासाठी किंवा टेम्पररी बांधण्यासाठी आपण फास्टनिंग या क्रियेचा उपयोग करतो. त्याच्यासाठी स्क्रू थ्रेड हे महत्वाचे आहे. स्क्रू थ्रेड काय आहे? महत्वाचे आहे. जसा नट बोल्ट आहे. नट बोल्टला जर आपण थ्रेड नाही केले तर त्याला तो काही कामाचा आहे का? नाही. तर त्याच्यामुळे आपण नट बोल्टला थ्रेड करतो. तर हे थ्रेड काय असतात? याचा उपयोग कशा कशा प्रकारे असतो? त्याच्यामध्ये राइट हँड थ्रेड कसे असतात आणि लेफ्ट हँड थ्रेड कसे असतात हे तुम्हाला मी आता ब्रीफली समजून सांगतो, की राइट हँड थ्रेड, लेफ्ट हँड थ्रेडमध्ये काय फरक असते. आता एवढं समजलं का तुम्हाला? इंट्रोडक्शन ऑफ स्क्रू थ्रेड. आणि स्क्रू थ्रेडचा उपयोग कुठं-कुठं केला जातो, कशा प्रकारे केला जातो, एवढा कन्सेप्ट तुमचा क्लिअर क्लिअर झाला का? हां. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा. त्याच्यानंतर जे लाईव्ह क्लास संपल्यानंतर जरी समजत नसेल, तर मी रेकॉर्डिंग ग्रुपवर रोज शेअर करतो. बरोबर. क्लासची रेकॉर्डिंग मी रोज ग्रुपवर शेअर करतो. थोडा मोबाईल छेडण्यापेक्षा, मोबाईल तर आपण छेडतच राहतो खाली-पिली दिवसभर. तर थोडासा तेवढा टाईम देऊन ते व्हिडिओ पाहून घ्यायचा एकदा रिवाईज. बरोबर. आता आता इकडे लक्ष द्या स्क्रीनकडे. स्क्रीनमध्ये तुम्हाला 2 डायग्राम दिसताय ब्लॅकवाल्या, ठीक आहे? ते आता क्लिअर नाही दिसतील तुम्हाला. हां, या 2 डायग्राम दिसताय का? हां, राइट हँड थ्रेड दिसताय? हां. एक डायग्राम आहे राइट हँड थ्रेडची आणि दुसरी डायग्राम आहे लेफ्ट हँड थ्रेडची. दिसला लेफ्ट हँड थ्रेड? हां. आता थ्रेड म्हणजे नेमकं काय हे समजलं का तुम्हाला? हिंदीमध्ये त्याला चुडी म्हणतात, चुडी. आणि मराठीमध्ये त्याला आटे म्हणतात, आटे. अरे जे नट बोल्टवर केलेले असतात थ्रेड, आपण टॅपिंग क्रिया केली ना, आपण टॅपिंग केलं ना, ड्रिलिंग करून टॅपिंग केला. तर ती कोणती प्रक्रिया आहे? थ्रेडिंग आहे. बरोबर.
थ्रेड हा थ्रेड आहे. थ्रेड म्हणजे नेमकं काय हे समजलं का तुम्हाला? थ्रेड म्हणजे समजलं ना? बरोबर. तर आता थ्रेड बद्दल माहिती पहा. एक थ्रेडचा प्रकार कोणता आहे, की एक लेफ्ट हँड थ्रेड असतो आणि दुसरा राइट हँड थ्रेड असतो. बरोबर. आता हे लेफ्ट हँड थ्रेड आणि राइट हँड थ्रेड हे ओळखायचे कसे? बरोबर. लेफ्ट हँड थ्रेड आणि राइट हँड थ्रेड ओळखायचे कसे? आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज समजते का तुम्हाला? क्लॉकवाईज म्हणजे काय? घडीच्या दिशेने फिरणारा. बरोबर. क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या दिशेने फिरणारा आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या उलट्या दिशेने फिरणारा. बरोबर. हा. तर आता दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे बघा तुमच्या समोर तुम्हाला राइट हँड थ्रेडची डायग्राम स्क्रीनवर हे होत आहे. बरोबर. राइट हँड थ्रेडची डायग्राम दिसताय का तुम्हाला? हा. तर राइट हँड थ्रेड मध्ये आता तुम्हाला अरे दोघांमधला फरक बघा तुम्ही फरक. दोघांमधला राइट हँड आणि लेफ्ट हँड. राइट हँड म्हणजे क्लॉकवाईज आणि लेफ्ट हँड म्हणजे अँटी क्लॉकवाईज. हा. तर आपण काय करतो, एक मिनिट इकडे लक्ष द्या. आपण काय करतो, की नटाला बोल्ट मध्ये काय करतो, टाईट करतो. बरोबर. नटाला बोल्ट मध्ये काय करतो आपण, टाईट करतो. तर टाईट केल्यानंतर आपल्या कोणत्या दिशेला टाईट होते नट? सरळ दिशेला. आपण जेव्हा त्याला उजव्या बाजूला म्हणजे राइट हँड म्हणजे क्लॉकवाईज. बरोबर. राइट हँड म्हणजे त्याला उजव्या बाजूला जर फिरवला तर तो टाईट होतो. बरोबर. हा. तर जो नट आणि बोल्ट उजव्या दिशेने फिरवल्यानंतर जर टाईट होत असेल म्हणजे क्लॉकवाईज फिरवल्यानंतर जर टाईट होत असेल तर त्याला राइट हँड थ्रेड म्हणतात. बरोबर. समजलं आता? हा. ज्या नट बोल्टला उजव्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज दिशेने फिरवले असता तो जर टाईट होत असेल तर तो कोणता थ्रेड आहे? राइट हँड थ्रेड आहे. आणि दुसरा जर समजा त्याला अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेनं फिरवताना जर तो टाईट होत असेल, तर तो कोणता थ्रेड आहे? लेफ्ट हँड थ्रेड. आता मला सर्वांनी सांगा, की लेफ्ट हँड थ्रेड आणि राइट हँड थ्रेड समजलं का? हं? साध्या भाषेत समजलं तुम्हाला? गवाल, लाडे, जमकातन, लेफ्ट हँड आणि राइट हँड या दोन थ्रेड मधला फरक समजलं का? साधा एक आपला नट आणि बोल्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि जो आणि नट आणि बोल्ट हा क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे उजव्या हातावरून फिरवणे. बरोबर. आणि लेफ्ट हँड म्हणजे उलटा फिरवणे. बरोबर. आणि जो नट आणि बोल्ट उजव्या दिशेने फिरवले म्हणजे क्लॉकवाईज दिशेने जर फिरवले असता तो जर टाईट होत असेल तर त्याला राइट हँड थ्रेड म्हणतात. आणि जो उलट्या दिशेने जर टाईट होत असेल तर त्याला कोणता थ्रेड म्हणतात? लेफ्ट हँड थ्रेड म्हणतात. डाऊट क्लिअर? हा. काही अडचण असेल तर विचारा पटकन. बरोबर. आपले आजच्या टॉपिक मध्ये 2 टॉपिक क्लिअर झालेले आहेत. अजून एक आहे मी तुम्हाला सांगतो, की त्याच्यामध्ये तुम्हाला ते डायग्राम वगैरे सांगतो मी सगळं. या गोष्टी समजल्या का तुम्हाला? सर्वप्रथम मी 4 उदाहरण दिले नट आणि बोल्टचे, की स्क्रू थ्रेडचा उपयोग कुठं केला जातो. आपला नवीन चॅप्टर चालू आहे स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजी. तर स्क्रू थ्रेडसाठी पहिला उदाहरण दिला होता नट आणि बोल्टचा, दुसरा दिला होता स्क्रू जॅकचा, तिसरा दिला होता मायक्रोमीटरचा. मायक्रोमीटर नंतर त्याच्यानंतर लेथ मशीनचा दिलेला होता. लेथ मशीन नंतर हा गिअरचा उदाहरण दिला होता. गिअर नंतर टाइप्स ऑफ थ्रेड मध्ये अकॉर्डिंग टू हँड. टाइप्स ऑफ थ्रेड अकॉर्डिंग टू हँड.
टाइप्स ऑफ थ्रेड अकॉर्डिंग टू हँड म्हणजे लेफ्ट हँड थ्रेड अँड राईट हँड थ्रेड. हा बरोबर. आणि लेफ्ट हँड आणि राईट हँड मधला फरक समजला आता तुम्हाला. बरोबर. आता शेवटचा टॉपिक सांगतो मी. शेवटचा टॉपिक म्हणजे एक डायग्राम शो करतो. त्या डायग्राम बद्दल माहिती देतो तुम्हाला. ते डायग्राम फक्त पहा. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची पीडीएफ सेंड करतो. पीडीएफ सेंड केल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल थ्रेड कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, रेस्ट कोणता असते, रूट कोणता असते, बरोबर, ऍड एंड मिनिमम डाया, मॅक्झिमम डाया, या सगळ्या गोष्टीचा जो माहिती आहे ते या डायग्राम मध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा इकडे, की मी जे पीडीएफ सेंड करतो ते एका चॅप्टरची पूर्ण एकदाच सेंड करतो, एकत्र पीडीएफ. ठीक आहे. हा म्हणजे रोजची रोज शेअर करण्यापेक्षा ते तुकडे तुकडे होते, तर एकत्र पूर्ण पीडीएफ मी सेंड करतो. तर ते पीडीएफ तुम्ही वाचत जायचे आणि मग आपण रोज क्लासमध्ये एक एक दोन दोन टॉपिक काय करत जायचे, क्लिअर करत जायचे. बरोबर. हम्म. हा हे डायग्राम दिसतंय का तुम्हाला? हा इकडे बघा, या डायग्राम मध्ये मेजर डाया दिसताय. तुम्हाला डायग्राम कशी दिसताय, याच्यावर थ्रेड कापलेले दिसताय ना. तर त्याच्यात पीच तुम्हाला माहितच आहे, मी पीच सांगितली. एरो दाखवून आहे बघा. एंगल ऑफ थ्रेड कोणता आहे दिसताय. वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेड आहेत आणि ते अँगल नुसार, त्याचे अँगल नुसार थ्रेडचे अनेक प्रकार पडलेले आहेत. फक्त थ्रेडच्या कोणत्या भागाला काय म्हणतात हे या डायग्राम मधून तुम्ही समजून घ्या. बरोबर. त्याचा मेजर डायमीटर कोणता आहे, मायनर डायमीटर कोणता आहे, पिच डायमीटर कोणता आहे. बरोबर. वरती पिच दिलेली आहे, एरो दाखवून, हे बघा. दिसताय का हे पिच? हा. तर एका थ्रेडच्या सेंटर पासून दुसऱ्या थ्रेडच्या सेंटर पर्यंतच्या अंतराला काय म्हणतात, पिच म्हणतात. बरोबर. आणि या थ्रेडचा अँगल आहे. अँगल ऑफ थ्रेड दिसतंय तुम्हाला. अँगल ऑफ थ्रेड मध्ये काय दिलेलं आहे, की हा अँगल किती डिग्री मध्ये कट झालेला आहे. बरोबर. दिसतंय. हा त्याच्यानंतर बघा, हे टोटल डायग्राम नंतर मेजर डाया म्हणजे थ्रेडचा सर्वात सर्वात मोठा भाग. या पहिल्या पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. बरोबर. आणि पीच डाया म्हणजे काय, की या पहिल्या थ्रेडचा सेंटर ते दुसऱ्या थ्रेडच्या सेंटर पर्यंतचा पीच डाया. बरोबर. त्याच्यानंतर मायनर डाया म्हणजे या थ्रेडचा खालचा भाग आणि या खालच्या थ्रेडचा खालचा भाग. हा काय आहे, बरोबर. समजलं का तुम्हाला? आणि खाली अँगल दिलेले आहेत. रूट. रूट म्हणजे काय, हा जो थ्रेडच्या मधातला भाग आहे त्याला काय म्हणतात, रूट म्हणतात. बरोबर. हे बघा इथं रूट, रूट हा शब्द लिहिलेला आहे ना, रूट. हा. तर दोन थ्रेडच्या मधातला जो भाग आहे त्याला रूट म्हणतात. बरोबर. आणि हेलिक्स अँगल पण दिलेला आहे इथं, दिसताय खाली. हा हेलिक्स अँगल दिसताय. हेलिक्स अँगल. बरोबर. हा हेलिक्स अँगल. नंतर मधामध्ये काय दिसतंय, एक्सिस. एक्सिस म्हणजे काय, सेंटर. एक्सिस म्हणजे काय, सेंटर. बरोबर. हे डायग्राम समजली का तुम्हाला? बरोबर. तर आजच्या क्लासमध्ये आपण एवढ्याच गोष्टी शिकू. त्याच्यानंतर उद्याच्या क्लासमध्ये जे आहे ते आपण टाइप्स ऑफ थ्रेड म्हणजे थ्रेड किती प्रकारचे आहे
आणि आता जे मी गोष्टी एक एक गोष्ट समजावून सांगितली त्याचा कशाचा उपयोग कशासाठी होतो ते मी उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला समजून सांगतो. तर हे डायग्राम आहे एलिमेंट्स ऑफ थ्रेड. एलिमेंट्स म्हणजे पार्ट. एलिमेंट्स म्हणजे काय? पार्ट. तर थ्रेडच्या सगळ्या एकूण एक पार्टचे नाव याच्यामध्ये दिलेले आहेत, बरोबर? हा, तर मी जेव्हा पीडीएफ शेअर करीन त्या पीडीएफ मधून हे डायग्राम तुम्ही एकदा चांगली पाहून घ्या. ठीक आहे? ठीक आहे. एंड करू शकता क्लास. आणि मी माहिती पाठवतो पूर्ण ते लिहत चला. आणि मी जास्त गोष्टी सांगितल्या नाही आज. मी एक एक क्लासमध्ये एक एक डाऊट क्लिअर करताय. जर तुम्हाला काही समजत नसेल तर ते मला विचारायचा. बरोबर? आताच्या क्लासमध्ये आपण फक्त जे स्क्रू थ्रेडचा उपयोग कुठं कुठं होते त्याचे उदाहरण दिले मी 4. बरोबर? त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू थ्रेड, अकॉर्डिंग टू हँड. थ्रेड किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. एक लेफ्ट हँड, दुसरा हा राईट हँड. राईट हँड थ्रेड हा जर क्लॉकवाईज दिशेने टाईट होत असेल त्याला राईट हँड म्हणतात आणि अँटी क्लॉकवाईज दिशेने जर थ्रेड समजा टाईट होत असेल त्याला लेफ्ट हँड म्हणतात. हा, तर हे फरक स्पष्ट केलेला आहे. तुम्ही पीडीएफ मध्ये मी शेअर केल्यानंतर ते वाचा. बरोबर? त्याच्यानंतर हे डायग्राम समजून सांगितली तुम्हाला. ही एलिमेंट्स किंवा पार्ट ऑफ थ्रेड आहे. म्हणजे थ्रेड कटिंग करताना त्याच्या कोणत्या भागाला काय नाव दिलेलं आहे, मेजर डायमीटर कोणता आहे, पीच डायमीटर कोणता आहे, मायनर डायमीटर कोणता आहे, पीच कशाला म्हणतात. बरोबर? पीच कशाला म्हणतात, रूट कशाला म्हणतात, क्रेस्ट कशाला म्हणतात, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि एक्सिस, एक्सिस म्हणजे त्या थ्रेडचा सेंटर. एक्सिस म्हणजे त्या थ्रेडचा सेंटर. बरोबर? याच्याबद्दल माहिती दिली. तर आपण उद्याच्या क्लासमध्ये जे आहे, उद्याच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ थ्रेड किती प्रकारचे असतात याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ठीक आहे? तर समजलं का सर्वांना? हा, तर एंड क्लास करू शकता. कॉलेज 1 तारखेच्या नंतर. कॉलेज 1 तारखेच्या नंतर तुम्ही क्लास एंड करू शकता. कोण दरवाजा कोण ठोकत होते? मी उद्या काढते काढ्यासाठी